ब्रेकनंतर बातमी. आमदार हिरामण खोसकर यांच्या मुलाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वामन हिरामण खोसकर यांच्याकडून शिवीगाळ आणि धमकी देण्यात आल्याचं कळतंय. मात्र TV9 मराठी या व्हायरल ऑडिओची पुष्टी करत नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. हॅलो हॅलो हा रविवा बोलतोय. हा बोल. काय त्या मीटिंग मध्ये माझ्या नावाचं खापर खोडायचा काय संबंध आहे भाऊ? ए, चल तू डोकं लावू नको बस. नाही नाही डोकं नाही. माझं नाव घ्यायचं काय राईट आहे? मी तुमचं नाव घेतो का? ए तू तू जास्त शहाणपणा. तुझं नाव कोणी घेतलं? मीटिंग मध्ये माझं नाव घ्यायचं काय गरज आहे का? काय काय तू मी तुम्हाला जास्त मी डोकं लावू फोन नको. तरी करतोय का? तू मला डोकं लावू नको हं? तू तेव्हा वाचलाय, तू आता वाचणार नाही. काय काय जर की होऊन गेले आता 2 वर्ष. त्यानंतर तू आज मला काय काय तू मला शिवाय देतो का? शिवाय नाही. तुला कोणी सांगितलं मी तुझं नाव घेतलं? काय काय तू माझ्या नादी लागू नको. मी तुला आता सांगतो. मी तुमच्या नादी लागायचं काय करणार आहे माझं तुम्ही? तू समोर ये, तुला दाखवतो. कुठे मग येऊ? बोलतो. नाही नाही मग तू बोलतो. ऐक आहे हॅलो, माझं काय म्हणणं? तुझं नाव घेतलं नाही. तू इथं ये. हा. मग तू माझ्या समोर बोल. कोणी सांगितलं तुला? आणि माझ्या समोर बोल. नाव घेत नाही ना, तर माझं नाव घ्यायचं नाही. तुझी हिंमत काय झाली मला? काय काय हा तुझी फोन माझं नाव करायची घ्यायचं हिंमत. नाही, बाकीचा विषय नाही. नाही घेणार. चल हा, निघ तिकडे. ठेव. निघ तिकडे. चल ठेव बोल. व्यवस्थित बोलायचं. आरोप एकच आहे. जर आमदार चिरंजीव अशा पद्धतीत दमदाटी देतात, जीव मारायची धमकी देतात. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे आणि आज तालुक्यामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीने त्याचे जे चुकीचे कामकाज आहे ते आम्ही वड करतो आणि वड केल्यानंतर मग त्यांना ते सहन होत नाही की आमच्या विरोधात कोणी बोलू नये. त्याच्यामुळे त्यांचा तो राग मनामध्ये धरून ते मला माझ्याविषयी अशा पद्धतीची तुमची मागणी काय आहे? त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. जर लोकशाहीमध्ये जर अशा पद्धतीची वागणूक चालत असेल तर लोकशाहीची ही थट्टा झालेली आहे.